नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी भाजीला बनवणार होती मटकीची भाजी. त्यासाठी पहिले मी मटकीना कुकरला लावून घेते. मी आता मटकीच्या 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकरला मी मटकी टाकली, थोडी हळद आणि तेल टाकून. आता ते 4-5 शिट्टी होसतर मी ती मटकी शिजवणार आहे. आणि मटकीच्या भाजीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी आता कट करून घेते. जसं की मटकीसाठी आपल्याला लागणार होता टोमॅटो, तर 2 छोट्या आकाराचे टोमॅटो, एक मीडियम साईजचा कांदा, कोथिंबीर, हे सगळं मी आता छान असं कट करून घेते. कुकरची एक शिट्टी आली की मी लगेच कुकरचा गॅस कमी करत असते. ही नेहमीची सवय आहे माझी. एक शिट्टीपर्यंतच मी गॅसची फ्लेम आहे ना ती हाय ठेवते कुकरसाठी. एक शिट्टी आली की ते कुकर एकदम लो फ्लेमवर ठेवते आणि नंतर ज्या माझ्या शिट्ट्या असते ते करून घेत असते. तर आता इथे बघा माझं टोमॅटोची कटिंग झाली होती. नंतर लगेच एक मीडियम साईजचा कांदा घेतला, तो पण छान असं बारीक चिरून घेते. कोथिंबीर धुवून ती पण चिरून घेणार. कोथिंबीर धुवून घेतली, ती पण चिरून घेणार. आता कढीपत्ता पण छान धुवून घेते. लसूण सोडून ठेवलेला होता. आणि अद्रकीची अशी बारीक बारीक तुकडे करून घेते, म्हणजे अद्रक लसूण ठेचायला सोपं पडतं. आता माझी कटिंग चॉपिंग तर झाली होती सगळी. हा कचरा जो आहे तो मी डस्टबिनमध्ये टाकून देणार, एकदा ओटा स्वच्छ करणार. आणि आज मी ना डाळ आणि भात दोन्ही सोबतच लावणार होते कुकरच्या डब्यामध्ये. तर इथे मी थोडी डाळ घेतली, ती 2 पाण्याने चांगली धुवून बाजूला ठेवून दिली. लगेच तांदूळ मला एक वाटीभरच आज तांदूळ लावायचे होते, फक्त 2 डब्यापुरतेच. तर एक वाटीभर तांदूळ मी इथं निवडून कुकरच्या डब्यामध्येच ते छान स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिले. म्हणजे जसं माझी भाजीला फोडणी देऊन होईल, मी लगेच कुकर लावून दिले या हिशोबाने. मी तांदूळ निवडून अशी बाजूला ठेवून दिले. 2 पाण्याने ते छान स्वच्छ धुवून घेते. पण याच्यात मी पाणी नाही टाकून ठेवणार, कारण ते तांदूळ असे भिजट होऊन जातील म्हणून. कारण मध्येच जर माझं बाळ उठलं काही तर मग मला त्याला घ्यायला जावं लागतं. तर त्यामुळं मी कशातच आधी पाणी टाकून ठेवलं नाही. आता कुकर मी खाली उतरून ठेवलं आणि भाजीला फोडणी देण्यासाठी कढई ठेवली. भाजीची फोडणीसाठी तेल गरम होऊ दिलं. गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी आणि त्यात मी थोडा कढीपत्ता टाकला. नंतर भरपूर जिरलेला असा कांदा छान तेलात परतेपर्यंत मी आता हे अद्रक लसूण जे आहे ते ठेचून घेणार आहे. चॉपिंग बोर्डवरच ठेचून घेत असते. अधूनमधून कांद्याला पण मी सारखं हलवत राहणार आहे. हे बघा, आता माझा छान असा बारीक जे अद्रक लसूण आहे ना तो छान असं बारीक ठेचून झालेला होता. तर कांदा पण लालसर झाला होता. त्यात टाकून दिला अद्रक लसूण. 1 मिनिटभर ते अद्रक लसूण परतल्यानंतर लगेच त्यात मी टोमॅटो ॲड केला. दुसऱ्या साईडला तिकडे आमच्या दोघांची चहा उकळत होती. आता टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत इकडे मी सुके मसाले काढून घेते. सुके मसाल्यामध्ये 1 चमचा लाल मिरच पावडर, 1 चमचा अंबारी मसाला आणि हळद जी ना ती मी मटकी उकडण्याच्या वेळेस टाकली होती, त्यामुळे इथे मी हळद नाही टाकणार. असे सुके मसाले बी मी 1 मिनिटभर तेलात परतून घेते. आणि मग जे आपण कुकरला मटकी लावली होती ना ती त्यात पाण्यासकट ओतून देणार. ही मटकीची ना आपण मिसळपाव खातो का तशी ही मटकी लागते. जराशी आपण थोडी उकळून घेतली होती आधी. अशाच पद्धतीची मटकीची भाजी सध्या आता मला आवडू लागली, तर मग मी अशाच पद्धतीने मटकी करते. हे बघा, आता मी कुकरच्या डाळमध्ये तांदळामध्ये मी पाणी टाकलं कुकरच्या डब्यात आणि आता हे कुकरचे डबे कुकरला सेट करून देते.
हे गॅसवर ठेवून ना मला सेट करता येत नाही, म्हणून मी असं खाली सेट करून घेत असते. मग कुकर लावल्यानंतर ते गॅसवर ठेवून देते. इकडे चहा पण मी गाळून घेतला दोघांचा, तर थोडा वेळ बसून चहा घेतो. चहा घेऊन झाला होता. परत लागले कामाला. ओटा एकदा वाईप करून घेतला. भाजी अशी माझी झालेली होती, बघू शकता तुम्ही किती छान भाजी झाली होती. ती डब्यात भरून घेतली आणि लगेच पोळ्या करायला लागली. नेहमीप्रमाणे उंडे तसे तोडून घेतले, जेवढे लागत आहेत तेवढे. इकडे माझं डाळ भात बी बनवून तयार होता. कुकर थंड व्हायची वाट बघत होते मी. आज मी कुकरच्या डब्यामध्ये डाळ लावली होती, म्हणून त्याला फोडणी पण मी डायरेक्ट तडका पॅनमध्ये त्याला अशी फोडणी देणार होते. इथे मी जेवढ्या मला डब्याला लागतात ना तेवढ्या पोळ्या आधी सगळ्या करून घेतल्या. डब्यापुरत्याच पोळ्या मी आधी करून घेतल्या होत्या, कारण आज थोडा मला उशीर झाला होता. नंतर मग घरच्या पोळ्या केल्या. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या करून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, अशी कुकरच्या डब्यात मी डाळ घोटून घेतली आणि तडक्या पॅनमध्ये तडका दिला. जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबिरीचा, आणि त्या डाळीमध्ये ओतून दिला तडका. आणि एक उकळी येईपर्यंत मी हे डाळ उकळून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आज माझं शॉर्टकटमध्ये वरण तयार होतं. शॉर्टकट नाही, याच्यात कोणतीच स्टेप मी स्किप केलेली नाही, फक्त डाळ आणि भात एकत्र शिजवले बस, एवढंच. त्यामुळं तो लवकर झाला. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया उद्याचा मेनू आपल्या टिफिनसाठीचा काय असणार आहे. तो उद्या म्हणजे संध्याकाळचा टिफिनचा मेनू आपला काय असणार आहे तो. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.